वेलकम टू रश्मीज रसोई। चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी तर आपण नेहमीच खात असतो, पण आज मी तुम्हाला घरचेच इन्ग्रेडियंट्स यूज करून हॉटेल स्टाईल प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच वेगवेगळ्या वेज नॉन वेज रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। सर्वात आधी हे बासमती तांदूळ आहेत, हे मी एक 15 ते 20 मिनिटांसाठी स्वच्छ धुवून हे असे पाण्यात भिजत घातलेत। आपण हे लगेच शिजायला घालूया। बिर्याणीसाठी राईस तयार करण्याकरता आपण ऑलरेडी हे पाणी उकळवत ठेवले, ह्याच्यामध्ये हे बासमती तांदूळ ऐड करणार आहोत। तांदूळ आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रमाणात किंवा डबल ते ट्रिपल प्रमाणातच आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे। नंतर ह्यात आपण हे सर्व खडे मसाले ऐड करणार आहोत। चमचाभर तूप घेतले, तूप देखील ऐड करूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून घेतलं का थोडंसं चवीप्रमाणे मीठ ऐड करूया। ह्यात मीठ ऐड केल्यानंतर पुन्हा एकदा हा राईस व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ पूर्ण भाताला व्यवस्थित लागलं जाईल। आता उकळी येऊ देणार आहोत ह्याला आपण। भाताला उकळी येईपर्यंत आपण एका बाजूला हे जे प्रॉन्स साफ करून स्वच्छ धुवून घेतलेत त्याला थोडंसं मॅरिनेशन करून ठेवूया। एका बोलमध्ये मी हे प्रॉन्स काढून घेतलेत। नंतर चमचाभर आलं लसूण पेस्ट घेणार आहोत। काश्मीरी मिरची पावडर यूज करणार आहोत। हळद थोडीशी, अगदी थोडीशीच घालायची आहे, कारण का ह्याची ग्रेव्ही बनवताना देखील आपण हळद यूज करणार आहोत। अगदी थोडंसं मीठ ऐड करते। नंतर चमचाभर हा लिंबाचा रस ऐड करूया ह्याच्यामध्ये आणि प्रॉन्स आता व्यवस्थित आपण मॅरिनेट करून आपला भात शिजेपर्यंत ठेवणार आहोत। हे बघा प्रॉन्स पण व्यवस्थित आपले मॅरिनेट झालेत। आता हे एका बाजूला ठेवूया आणि बघूया भाताला उकळी आली आहे ऑलरेडी आपल्या। तुम्ही बघू शकता प्रॉन्सला आपण मॅरिनेट करेपर्यंत भाताला छान उकळी पण आली, कारण का हा तांदूळ आपण ऑलरेडी भिजत ठेवलेला। आणि हे बघा जवळपास 3/4 तांदूळ आपला हा शिजला गेलाय। आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हा भात आपण ही चाळण जी घेतली आहे हे बघा आणि खाली हे भांडं ठेवलंय, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी आहे हे निघून जाईल। आणि ह्या आपण चाळणीवर हा पूर्ण भात काढून घेणार आहोत। एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा का हा भात कधीच पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही। अर्कचा भात म्हणजे जवळपास 3/4 भात आपला जेव्हा शिजला जातो तेव्हाच हा भात चाळणीत काढून घ्यायचा आहे, कारण का उरलेला भात या वाफेवरच तयार होतो आणि आपण जेव्हा बिर्याणीला दम देतो तेव्हा देखील तो भात थोडासा आपला वाफला जातो। थोडा थोडा करून सर्व आपला हा भात आपण काढून घेतलाय। हे बघा आता हा मी फॅन खाली ठेवते आणि आपण प्रॉन्सचं ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। प्रॉन्सची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण गॅसवर ऑलरेडी हा पॅन गरम करत ठेवलाय। मी यात तेल काढून घेते आणि मी हे जो कांद्याचा बरिस्ता आपण केलाय ना तेच तेल यूज करणार आहे, म्हणजे जी प्रॉन्स बिर्याणीची आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत त्याला खूप छान टेस्ट येते। नंतर फोडणीसाठी आपण हा बारीक चिरलेला कांदा ऐड करूया। कांदा ऐड केल्यानंतर हे जे आलं लसूण क्रश आहे 2 चमचे घेतले हे देखील ऐड करूया। आता व्यवस्थित आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून कांदा छान शिजवून घ्यायचा आहे। बघा बघूनच तुम्हाला कळेल कांदा छान मऊसूत झालाय। व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी आता थोडी हाय केली आहे। मिक्स करून झालं की यात आपण हळद घालणार आहोत। नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा ऐड करते। हा मसाला जर तुमच्याकडे नसेल
तर तुम्ही लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना जिरा पूड हे सर्व मसाले ॲड करून हा मसाला तुम्ही ॲड करू शकता। आता व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेलावर असा छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या त्या प्रॉन्सच्या ग्रेव्हीला छान तेल सुटेल। मसाले तेलावर परतून झाले की आपण ह्यात टोमॅटो ॲड करणार आहोत। 2 मीडियम साइजचे मी हे टोमॅटो घेतलेले, अगदी बारीक चिरून घेतलेले। तुम्ही ह्याच्यात प्युरी देखील यूज करू शकता, पण मी नॉर्मली टोमॅटोज बारीक चिरून छानसे शिजवून घेते, म्हणजे शिजवून घेतलेल्या टोमॅटोची ग्रेव्हीला खूप एक छानशी टेस्ट येते। आता व्यवस्थित हे टोमॅटो पण आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। एका बाजूला आपण ग्रेव्हीसाठी टोमॅटो शिजत ठेवलेत आणि दुसऱ्या बाजूला गॅसवर हा बघा, हा जो आपण कोळशाचा एक तुकडा घेतलेला हा थोडा तापून घेऊया, म्हणजे आपल्या बिर्याणीला आपल्याला व्यवस्थित दम देता येईल। 3 ते 4 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया आपण। हे बघा, तेलावर मसाले शिजवलेले आणि टोमॅटो पण किती छान शिजला गेलाय, किती छान तेल सुटले आपल्या ह्या ग्रेव्हीला। व्यवस्थित हे मिक्स करायचे, आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचे। प्युरी न वापरता देखील टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला गेला आणि त्याची छानशी थिक ग्रेव्ही तयार झाली आहे। आता या स्टेजला आपण जे प्रॉन्स मॅरिनेट केलेले ते ॲड करणार आहोत। हे सर्व प्रॉन्स मी ॲड करते ह्याच्यामध्ये। नंतर ह्यात थोडं चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे। मीठ ॲड करताना मात्र लक्षात ठेवायचं आपल्याला, आपण भात शिजवताना देखील मीठ ॲड केलेलं। आता व्यवस्थित हे प्रॉन्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता लो टू मीडियम फ्लेमवर हे प्रॉन्स छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण देते, कारण का सर्वांनाच माहिती आहे प्रॉन्स अगदी 3 ते 4 मिनिटातच शिजले जातात। एक 4 मिनिटं झालेत, आपण हे प्रॉन्स शिजवत ठेवलेले झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही प्रॉन्सची ग्रेव्ही खास प्रॉन्स बिर्याणीसाठी रेडी झाली आहे। आणि प्रॉन्स शिजल्यावर हे बघा थोडेसे श्रिंक होतात ते। आता या स्टेजला आपण हा गरम मसाला म्हणजेच हा बिर्याणी मसाला हा मी घरीच तयार केलेला आहे, ह्याचा व्हिडिओ देखील ऑलरेडी अपलोड केला आहे, तुम्ही तो बघू शकता का घरच्या घरी हा गरम मसाला कसा बनवायचा ते। हा आता ॲड केल्यावर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मुद्दामच मी हा गरम मसाला ॲड केला आहे, म्हणजे एक छान बिर्याणीची म्हणजे हॉटेल स्टाईल बिर्याणीची टेस्ट ही आपल्या प्रॉन्स बिर्याणीला येईल। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी आता हाय करते। हाय फ्लेमवर ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं की ह्याच्यात आपण हा थोडासा कांद्याचा बरिस्ता जो बनवला आहे तो आपण ॲड करूया। नंतर कोथिंबीर तर बिर्याणी रेडी झाल्यावर वरती आपण ॲड करणारच, पण मी ह्याच्यात ही कोथिंबीर आणि मूठभर पुदिना देखील ॲड करते, कारण का पुदिना आणि कोथिंबीर ॲड केला का खूप छान फ्लेवर ह्याला येतो। चमचाभर तूप ॲड करते ह्याच्यात। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून ही ग्रेव्ही छान परतून घेते। सुंदर अशी प्रॉन्स बिर्याणीसाठी प्रॉन्सची ग्रेव्ही आपली ही रेडी झाली आहे। आता एका बाजूला आपण भात पण गार झालाय, हे लेयर्स आपण रचून घेऊया पातेलामध्ये। तुम्ही बघू शकता हात लावला तरी हा भात अगदी गार झालाय, कारण का मी हा फॅन खाली ठेवलेला आणि किती मोकळा मोकळा असा सुंदर राईस आपला तयार झालाय खास बिर्याणीसाठी। ह्याच्यात मी अर्ध्या राईसमध्ये हा फूड कलर ॲड करते। हा लिक्विड फूड कलर आहे, येलो म्हणजे लेमन येलो कलर आहे ना तो।
आणि कलर टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल ॲड करायचं आणि नाही केलं तरी चालेल। अगदी हाफ राईसमध्येच तो मी ॲड केला आहे, 3 ते 4 ड्रॉप्सच ॲड केलेत आणि हा राईस व्यवस्थित मिक्स करून घेते। बिर्याणीसाठी राईस आणि ही प्रॉन्सची ग्रेव्ही रेडी आहे। आता आपण एका पातेल्यात हे रचून घेऊया। मी हा मोठा पॅन घेतलाय, थोडासा गरम करून घेतला आहे गॅसवर। ह्यात आपण सुरुवातीला तूप ॲड करणार आहोत आणि तुपाने व्यवस्थित आपल्याला ह्याला ग्रीस करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण बिर्याणीसाठी भात रचतो तेव्हा तो साईडला पण चिटकत नाही। चमचाभरच तूप मी ॲड केलेलं। नंतर आपण ह्याच्यात थोडीशी ही प्रॉन्सची ग्रेव्ही ॲड करूया। ह्याच्यात मी प्रॉन्स नाही ठेवलेत खाली, फक्त थोडीशी ग्रेव्ही घालून घेते। प्रॉन्सची ग्रेव्ही घातल्यानंतर आपण ही भाताची लेयर ह्याच्यावर रचून घेऊया। राईस या मोठ्या पॅन मध्ये आपण घालून घेतला का चमचाभर तूप सोडणार आहोत। नंतर ही जी आपण प्रॉन्सची ग्रेव्ही रेडी केली आहे ही ॲड करूया ह्याच्यावर। व्यवस्थित ह्याला पसरून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्ण ग्रेव्ही ॲड केली की आपण ह्याच्यावर पुन्हा हा कांद्याचा बरिस्ता आहे तो ॲड करूया थोडासा। नंतर अगदी थोडीशी कोथिंबीर आणि हा पुदिना ॲड करणार आहोत। आता ह्याला पुन्हा ह्या राईसनी आपण कव्हर करून घेणार आहोत। व्यवस्थित राईस सर्व साइडनी पसरून घ्यायचे। आता ह्याच्यावर आपण लिंबाचा रस जो काढून घेतलेला तो ॲड करूया, म्हणजे पूर्ण राईसला छान लिंबाचा एक फ्लेवर पण येतो। तूप ॲड करून घेणार आहोत वरती, जवळपास 2 चमचे एवढं मी तूप ॲड केले। आता पुन्हा ह्याच्यावर थोडासा कांद्याचा हा बरिस्ता ॲड करायचा आहे। हा बरिस्ता कसा बनवायचा आहे त्याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा जर तुम्ही बनवून ठेवलात ना तर 2 ते 3 महिने फ्रीज मध्ये अगदी व्यवस्थित एअरटाइट कंटेनर मध्ये राहतो। थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते। आता हा आपले प्रॉन्स बिर्याणी दम देण्यासाठी रेडी झालाय। हा आपण गॅसवर ठेवून घेऊया। गॅसची फ्लेम मी ऑलरेडी ऑन केली आहे। हा मोठा पॅन आपला बिर्याणी राईसचा ह्याच्यावर ठेवूया। नंतर चमच्यानी मी ह्याच्यामध्ये थोडीशी जागा करते, कारण काय ह्याला आपण जो कोळसा गरम करत ठेवलाय ना त्याचा दम देणार आहोत म्हणून। हे बघा असा खड्डा करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण राईसला छान स्मोकी फ्लेवर येतो। ती वाटी व्यवस्थित आपण ह्या राईस मध्ये ठेवल्यावर हा कोळसा जो गरम करून घेतलाय तो ठेवणार आहोत। एका हातात झाकण असं पकडायचं आणि दुसऱ्या हाताने तूप किंवा तेल ह्या कोळशावर आपण ठेवणार आहोत, म्हणजे हे बघा छान त्याला स्मोक येते। आता गॅसची फ्लेम लो करून एक 8 ते 10 मिनिटांसाठी ह्याला छान दम देऊन घेणार आहोत। तुम्हाला दाखवते फक्त काढून, हे बघा किती छान स्मोक आलाय। लगेचच झाकण देते आणि एक 7-8 मिनिटांसाठी ह्याला आपण दम देऊन घेऊया।
8 ते 10 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूया। हे बघा, सुंदर असा आपली प्रॉन्स बिर्याणी रेडी झाली आहे। ही मधली वाटी मी काढून घेते ज्याच्यात आपण कोळसा ठेवलेला ती। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आणि टेक्स्चर आपल्या ह्या प्रॉन्स बिर्याणीला आलाय आणि राईस पण अगदी मोकळा मोकळा झालाय। आता पुन्हा ह्याच्यावर झाकण देते आणि थोडीशी वाफ कमी झाली की आपण ही प्रॉन्स बिर्याणी एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते। आपण बनवलेल्या प्रॉन्स बिर्याणीची वाफ देखील थोडी कमी झाली। आता ही गरमागरम प्रॉन्स बिर्याणी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छानसा टेक्स्चर आणि किती सुंदर असा रंग आपल्या ह्या प्रॉन्स बिर्याणीला आलाय। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच ही प्रॉन्स बिर्याणी आपली रेडी झाली आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेली ही प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही प्रॉन्स बिर्याणी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे प्रॉन्स बिर्याणी कशी झाली आहे ती। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या प्रॉन्स बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।